नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. वडगाव घेनंद येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. वडगाव घेनंद तालुका खेड येथे नुकतेच भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांकडून अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे 152 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. हे शिबिर पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, मोहन दुसे नेत्र रुग्णालय आणि अमर शहीद फाउंडेशन शेतकरी संघटना वडगाव घेनंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. तातडीने मोफत शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप. शिबिरादरम्यान तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ज्यांना मोतीबिंदूचा त्रास होता अशा रुग्णांना त्याच दिवशी नारायणगाव येथे नेऊन त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती डॉक्टर रवींद्र कानडे व डॉक्टर दीप्ती ठोसर यांनी दिली. यासोबतच अत्याधुनिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासून गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात चष्म्यांचे वाटपही करण्यात आले. अनेकांचे मोलाचे सहकार्य. या सामाजिक उपक्रमाचे नियोजन अमर शहीद फाउंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश कातोरे, उपजिल्हाध्यक्ष जितेंद्र नितनवरे आणि जिल्हा सचिव संतराम बवले यांनी केले. तसेच खेड तालुका उपाध्यक्ष कैलास बवले यांचेही या कामी विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय बवले, उद्योजक सुदाम बवले, अमोल नितनवरे, काळूराम बवले आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या शेवटी डॉक्टर रवींद्र कानडे आणि डॉक्टर दीप्ती ठोसर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. आणि मोफत काम करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. आता आपल्या गावामध्ये सुद्धा डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे मोफत केलं जाणार आहे. जर एखाद्याला पैसे द्यायचे ऐपतच नाही आणि ते जर पडले मोफत करायला त्या ठिकाणी 100% त्यांचं नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. एखाद्याला चष्मा लागतोय तर चष्मा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मोफत दिला जाईल. एखाद्याचे काहीच ऐपत नाही पण त्याच्याकडे थोडंफार आहे, काय म्हणतात देणाऱ्याने द्यायचं, घेणाऱ्याने घ्यायचं, त्याचा एक हात द्या. आपण स्वतः थोडंफार या फाउंडेशनला थोडी मदत दिली पाहिजे. म्हणून जरी समजा एखादा चष्मा वगैरे मिळत असला तरी त्याची किंमत जर बाहेर 300 रुपये असेल तरी तुम्हाला कमी हातपत्राला त्या ठिकाणी मिळणार आहे. 100-130 रुपयापर्यंत दिला जाईल. हा विचार या ठिकाणी व्हावा. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.